लोणावळ्यात पोलिसांनीच पर्यटकांकडून खंडणी मागितल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुणे ग्रामीण पोलिसांचा आणखीन एक धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आणि या प्रकरणी कारवाई झाली असली तर पोलिसच कसे लुटेरे बनलेत पाहूयात या खास रिपोर्टमधून। पुणे पोलीस झाले दरोडेखोर। व्यावसायिकाचे 1 कोटी लुटण्याचं बिंग फुटलं। लुटेरी खाकी 2 पोलिसांचं निलंबन। लोणावळ्यात पर्यटकांकडून खंडणी मागितल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुणे ग्रामीण पोलिसांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे। पुण्यातल्या नवले पूल परिसरात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल 1 कोटींची रोकड लुटण्याचा प्रयत्न चोरांनी नव्हे तर खाकीतल्या पोलिसांनीच केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। मात्र लुटारू पोलिसांचं बिंग फुटलं आणि पुणे पोलिसांचा आणखीन एक कारनामा समोर आला। राजगड पोलीस ठाण्याअंतर्गत खेड शिवापूर पोलीस चौकीतल्या महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री या दोघांनी खाकीला लाज आणणारा प्रकार केलाय। या गुन्ह्यात नऱ्हे पोलिसांनी एका तोतया पत्रकारालाही बेड्या ठोकल्यात। नेमकं काय प्रकरण आहे ते पाहूयात। पुणे पोलीस झाले दरोडेखोर। 18 जुलैला नवले पुलाजवळ हर्षवर्धन पवार या व्यावसायिकाला अडवून पोलीस असल्याचं सांगून दरवाजे उघडण्यास भाग पाडलं। गाडीतील 1 कोटीची रोकड असलेल्या 2 बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न। पोलिसांनी पीडित व्यक्तीच्याच गाडीत बसून त्यांना पोलीस स्टेशनला नेलं। महिला पोलिसाच्या मदतीनं तोतया पत्रकारानं ती रक्कम स्वतःच्या बाईकच्या डिक्कीत ठेवली। प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून पुन्हा रक्कम बॅगेत ठेवली। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद। तोतया पत्रकाराला पोलिसांकडून अटक। 9 जणांवर गुन्हा दाखल। 6 जण अद्यापही फरार। हर्षवर्धन पवार बँकेच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला। खेड शिवापूर पोलीस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी समोरील हॉटेलमधील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला। फिर्यादीकडे असणारी 1 कोटी रुपयांची रोख रक्कम हा लुटण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे। बँकेत भरणा करण्याच्या आमिषाने त्यांना हायवेला नेलं। विक्रम चाकणकरी गाडी चालवत होता आणि तिथे इतर 2 आरोपींनी गाडी आडवी घालून पोलीस असल्याचा बनाव करून हे ब्लॅकचे पैसे आहेत असं धमकी देऊन हे पैसे लुटण्याचा प्रयत्न केलेला। सुरुवातीला 2 पोलिसांची आणि तोतया पत्रकाराची नावं गुन्ह्यातून टाळली गेली। मात्र नंतर पुरवणी गुन्ह्यात पोलिसांची नावं पोलिसांनाच समाविष्ट करावी लागली। महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित इरफू मेस्त्री यांचं निलंबन करण्यात आलं। तर आशिष तिवारी नावाच्या तोतया पत्रकारालाही अटक करण्यात आली। काही दिवसांपूर्वीच लोणावळा इथं पर्यटकांना खोट्या ड्रग्सच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पोलिसांनी 5 लाखांची खंडणी मागितली होती। या प्रकरणी 3 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। आता पुन्हा एकदा खाकीची लखतरं वेशीला टांगण्यात आली आहेत। पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर आहे। अशात खाकीनंच लूट सुरू केली तर पुणेकरांची रक्षा कोण करणार? अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे।